क्या बात है, जोरदार वायझेड टाळ्या झाल्या पाहिजे त्या सगळ्यांसाठी. मी काय ओळख करून द्यायची, सगळ्यांच्या एव्हाना लक्षात आलं की आज थुकरटवाडीच्या मंचावरती कोण आलेले आहेत. ज्या सिनेमाची सगळीकडे जोरदार हवा आहे, सगळीकडे चर्चा आहे, सिनेमा रिलीज झालेला आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे सगळ्या प्रेक्षकांचा. वायझेड या सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे आपले आवडते कलाकार आलेले आहेत. स्वागत करूयात सागर देशमुखचं. जोरदार टाळ्या सागरसाठी. सईसाठी जोरदार टाळ्या. परत एकदा स्वागत सई. जोरदार टाळ्या आदर्श शिंदे यांच्यासाठी. टाळ्या जसराज जोशीसाठी. अक्षय टांगसाळेचं स्वागत. जोरदार टाळ्या. पर्णपेठेचंही स्वागत आणि मुक्ता बर्वे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पण बाबा ती स्टेप मला जाम आवडली. कशी आहे ती? आणि हातात जाम जोरात करतो गाणं. हे ना करेक्ट आहे ना? करेक्ट आहे. याच्यात एक सामाजिक संदेश लपलेला आहे, तो तुम्ही लक्षात घ्या. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, जेव्हा तुमची पॅन्ट भिजलेली असते त्यावेळेला एवढंच करणार. हा एक सामाजिक संदेश त्यांनी दिला. पण गाणं सगळीकडे जोरात गाजतंय आणि एवढी तगडी स्टारकास्ट आहे बाबा. त्या सगळ्यांच्या भूमिका काय आहेत हे पण मला जाणून घ्यायचंय. मनापासून स्वागत करतो आणि विनंती करणार आहे, कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय परत एकदा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर वायझेडच्या निमित्तानं हे सगळे कलाकार आज आमच्या थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. सगळ्यांना आता मी त्यांच्या भूमिका विचारणार आहे. काका काका सगळे म्हणतात, मग काय भूमिका काय आहे? मी ॲक्च्युली वायझेडमध्ये गजानन कुलकर्णी या प्रमुख पात्राची मी भूमिका केली आहे. हा वाईमध्ये राहणारा एक प्रोफेसर आहे. 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो तो आणि अत्यंत इनकॉन्फिडंट असा हा माणूस आहे. काही कारणांनी त्याला पुण्यासारख्या कॉन्फिडंट शहरामध्ये येऊन शिकवायची वेळ येते आणि तिकडचं कॉन्फिडंट आयुष्य बघून याची वाट लागते आणि पुढे काही अतरंगी पात्र त्याला भेटत जातात या प्रवासामध्ये आणि कुठेतरी त्याला ठाम विश्वास आहे की आपण सुंदर नाही आहोत. तर आपल्याला काहीच माहीत नसल्यापासून ते आपल्याला नक्की आयुष्यात काय करायचं आहे इथपर्यंतचा हा प्रवास वायझेडमध्ये या गजानन कुलकर्णी या पात्राचा आहे. पण तू मूळचा पुण्याचा आहेस? हो. मग आपल्याला काहीच येत नाही ही भूमिका करण्यासाठी काय अभ्यास करावा लागला? अरे बाप, त्यालाच मिळाली भूमिका. हो, असं दाखवणे की आपण आपल्याला काहीच माहिती नाहीये हे दाखवणं तसं कठीण. हेच खूप कठीण होतं. सईची भूमिका जाणून घ्यायची आता. या चित्रपटात माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे पर्णरेखा जहागीरदार. एक अत्यंत साधी, सरळ, सालस, सदाशिव पेठेत वाढलेली, तुळशीबागेतून क्लिप्स आणि टिकल्यांची पाकिटं विकत घेणारी, अत्यंत ऑर्थोडॉक्स फॅमिलीमधून आलेली, आई गायिका आहे तिची, अशी एक वेगळीच मुलगी मला ह्या निमित्ताने साकारायला मिळाली आणि मजा आली मला खूप. त्याचाही अभ्यास करावा लागला. पर्णरेखा हिचं नाव आहे, शेजारी पर्ण बसलेली आहे. आता तिला विचारत तुझं नाव काय? अंतरा. अंतर. मला वाटतं तुझं नाव आहे सई रेखा. ही पुण्यातली टिपिकल आगाऊ ज्या कॉलेजमधल्या मुली असतात तशी ही मुलगी आहे आणि सगळंच आपल्याला कळलंय असं तिला वाटतं आहे आणि तिला संस्कृत शिकायला आवडतं पण ती बेली डान्स पण करते अशी ती आहे आणि मनात एक बाहेर एक असं तिचं काही नाही आहे. खूप ती नॉन कन्व्हेन्शनल आहे पण खूप खरी आहे आणि त्यामुळेच वायझेड आहे असं मला वाटतं. हो. मुक्ता आता तुझ्याकडे येणार आहे. सायली नावाचं पात्र आहे पण ती येते आणि या सिनेमातल्या वायझेड लोकांच्या आयुष्यात बऱ्याच काही घडामोडी घडतात तिच्या येण्याने. त्यामुळे छोटी एंट्री असली तरी खूप काहीतरी कलाटण्या देते सिनेमाला, विशेषतः गजाननच्या आयुष्याला. त्यामुळे तो इंटरेस्टिंग रोल आहे खूप. वा वा. अक्षयला आता विचारायचं, तुझं काय आहे पात्र? मी या चित्रपटामध्ये श्यामसुंदर पारिजातक, म्हणजे सगळे 32 म्हणत असतात त्याला. 32? हां, कारण नावाकडे लक्ष देऊ नका, मला 32 म्हणा असं मी सांगत असतो. कारण अशी माणसं आपल्या आयुष्यात खूप असतात की खरं बोलतोय का फेकतोय, आपण त्याला म्हणत 32 या. तर तसा 32 मी असतो की काय खरं बोलून गेले किंवा काय खोटं बोलून गेले हे कळत नाही आणि अत्यंत कॉन्फिडंट, कुठल्याही चौकटीत न बसणारं असं पात्र आहे. ते या व्यक्तीला येऊन भेटतं
आणि मग काय हॅवक होतो हे चित्रपटामध्ये आहे. वा वा वा. आदर्श शिंदे यांच्याकडे मी आता येणार आहे. आदर्श बऱ्याच दिवसांनी आमच्या मंचावरती आलेले आहेत, पण आवाज हा प्रत्येक सिनेमात असलाच पाहिजे असा आता नियम आहे सेन्सॉरचा. तर आदर्श, परत एकदा वेगळं गाणं खूप गाजतंय, कसं वाटतं? खूप जास्त आनंद आहे, कारण पहिल्यांदाच मी जशराज आणि त्याच्या सगळ्या मित्रांशी आहे. त्यांच्याबरोबर खूप इच्छा होती काम करण्याची डबल सीट नंतर. त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी मला या गाण्यासाठी निवडलं. आणि गाणं मला माहीत होतं की हे गाणं खूप लोकांना आवडणार आहे आणि हिट आहे गाणं हे म्हणून. वा वा. जसराज, आता तुझ्याकडे येणार आहेस की तुम्ही तिघांनी मिळून संगीत पण केलेलं आहे. जोरदार टाळ्या जसराजसाठी. सौरभ भालेराव आणि ऋषिकेश दातार आपल्या बरोबर आहेत त्यांच्यासाठी. गाणं पण गातोय, संगीत पण करतोयस, कसा आहे अनुभव? मजा येते. फार इंटरेस्टिंग जर्नी आहे. काहीतरी करायला मिळतं, सारखं काहीतरी विचार करायला मिळतो. आम्हाला तिघांना एकत्र वेळ घालवायला मिळतो, जॅमिंग करायला मिळतं. आणि सर्वात जास्त मजा आम्हाला नक्कीच सम्या पाटे असलेल्या चित्रपटात येते, म्हणजे समीर विद्वंस आणि क्षितिज पटवर्धनच्या सिनेमात. कारण खूप आम्हाला एक्सपेरिमेंट्स करायला मिळतात, काहीतरी वेगळं करायला मिळतं, त्याच्यामुळे खूप मजा येते. वा वा. तर आज तुकरटवाडीमध्ये हे सगळे पाहुणे आलेले आहेत आणि तुकरटवाडीमध्ये पाहुणे आलेत म्हटल्यानंतर आमच्याकडचे जे घरातले वायझेड लोक असतात ना, ते तयार होतात ना की या लोकांशी सुसंवाद साधला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला कसं होतं की टीव्हीवरती कार्यक्रम होतात. आमच्याकडे पण एक केबल टीव्ही आहे, सगळ्यांना माहिती झाला की गुलकंद केबल नेटवर्क, त्याच्यावरती वेगवेगळे कार्यक्रम असतात. तर एक वायझेड गेम शो आहे इकडे आता, आणि त्या गेम शोमध्ये तुमची अख्खी फॅमिली असणार आहे आणि तुमच्याबरोबर खेळायला एक वेगळी फॅमिली येणार आहे. 2 फॅमिलीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. बघायचंय मग जिंकणार आहेत कोण. बघूयात. सावळा गोंधळ. गुलकंद केबल नेटवर्कवरती मी या केबल नेटवर्कचा संचालक सदानंद बुचे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आणि आज आपलं भाग्यच म्हणायचं की एवढे सगळे सेलिब्रिटी इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्या. तर तुम्ही घरामध्ये वेगवेगळे खेळ खेळतच असतात, पण इकडे एक वेगळा खेळ आहे ज्याचं नाव आहे सावळा गोंधळ, द पिन ड्रॉप सायलेन्स. इंग्लिशचा काय संबंध नाही, ते असतं पुढे टॅगलाईन, ते असतं ना, ते काय धागे दोरे द काहीतरी, तसं एक काहीतरी आम्ही त्याच्या पुढे जोडलेलं आहे. डाग द फायर असे, डाग द फायर असं करेक्ट. तर तसं आम्ही उगाच लावलेला आहे. तर हा खेळ आता आपण खेळणार आहोत तुमच्या बरोबरीनं. पण काय असतं, केबल नेटवर्क म्हणल्यानंतर आम्हाला काही रेस्ट्रिक्शन्स असतात. TRP साठी आम्हाला आणखीनही काही गोष्टी दाखवायला लागतात. तर कसं आहे, इथे एक आता माणूस आम्ही बोलवणार आहे ज्यांना आम्ही मधून अधून बोलवत असतो. या ठिकाणी ज्योतिष भास्कर गुरुजी यायचे, त्यांच्यानंतर आता नवीन गुरुजी यायला लागले मागच्या वर्षीपासून. ते आपल्याला कार्डवरून भविष्य सांगतात. तुमच्याही काही जणांचं ते भविष्य सांगणार आहेत. तर ते कार्डवरून भविष्य सांगणाऱ्या माणसाला बोलवूयात. या कार्डवाले बाबा या. तर सर, तुम्ही ह्याच्यातले तज्ज्ञ आहात असं आम्ही लोकांना सांगितलेलंच आहे. आणि मागच्या वेळेला जे तुम्ही भविष्य सांगितलं, म्हणजे खास करून मोहन आगाशे वगैरे डॉक्टरांचं सुद्धा यांनी भविष्य सांगितलं. तर आमचं असं म्हणणं होतं की बाबा ह्यांचं का नाही सांगा भविष्य. तर तो कार्यक्रम अनेकांनी पाहिला सर. अनेकांची पत्र आलेली आहेत कार्यक्रमाविषयी. तर त्यातले काही निवडक प्रतिक्रिया मी वाचू इच्छितो. नक्की नक्की. धुळ्याहून सुमन लिहितात, वा, आम्ही कार्यक्रम पाहिला, परत कराल तर बांबून फोडीन. दुसरंच वाचू ना, कशाला असलं काहीतरी आपल्याला चांगलं वाचावं आपण, कशाला उगाच काहीतरी. हा, हे चांगलं. हा, पुण्यातून आनंद लिहितात, वा, कार्यक्रम आवडला, धन्यवाद सर, कधी एकट्यात भेटा दाखवतो. दुसरं नाही का कुठलं? काय वाचताय तुम्ही? बऱ्यापैकी असेच आहेत सगळे. काय बऱ्यापैकी दाखव, काही वाचताय तुम्ही? नाही नाही, असू दे असू दे. सोडा, तू भेटत तुझी ठासतो. बरं,
तर कार्ड्स जे तुम्ही असतात तुमच्याकडे हा. त्याच्यावरून तुम्ही यांचं भविष्य सांगणार हा, आहे नक्कीच, तर नक्कीच. प्लीज हा. तो टाइमपास दाखवा. कोणाचं आहे हे सई तामणकरांचं आहे. सई तांबोळकर यांचं एक कार्ड त्यांनी आणलेलं आहे आणि त्याच्यात काय आहे पाहूयात. याला म्हणतात टिरिका. टॅरो कार्ड. हा वेगळंच आहे. हे पहा सई तामणकरांचं कार्ड. याच्यात एक पोस्टर आलेलं आहे पिक्चरचं. इंग्लिश पिक्चर आहे मिशन पॉसिबल. पॉसिबल असं एक कार्ड आलेलं आहे त्याच्यावरती इंग्लिश पिक्चर. मिशन पॉसिबल असं कार्ड आलेले. तर हे कार्ड तुम्ही तुमच्या जवळ ठेवत चला. काय पण त्याचा काय संबंध त्यांनी काय ठेवायचं कार्ड जवळ. कारण ती आता हॉलिवूडचं पिक्चर करतात. तुम्ही हॉलिवूडचा पिक्चर करता. हो आम्ही पण ऐकलेलं आहे आम्ही कारण ते पाहिलं. परदेशी असतात तिकडं. हा त्यामुळे हे कार्ड जवळ ठेवा. का? म्हणजे सतत घरची आठवण राहील म्हणून हे कार्ड तुमच्याजवळ ठेवत चला. आता ते नुकताच एक पिक्चर करतायत. हॉलिवूडचा पिक्चर कुठला करतायत पण ते. कॅच दी BR म्हणजे बाबूरावला पकडा. तो वेगळा पिक्चर आहे. हा वेगळा पिक्चर आहे. आता इंग्लिश मध्ये होती ना. हो तरी असं आहे हे. अच्छा त्यांचं राव देत ते त्यांना देऊ आम्ही कार्ड. दुसरं सांगा कोणाचं तरी. हे बघा मुक्ता बर्वे यांचं भविष्य कार्डच्या मागे बघा काय. गजराचं घड्याळ. हा का हे तुम्ही घेऊन ठेवा ताई. का पण काय आहे, हे घड्याळ तुम्हाला सकाळी उठवायला मदत करेल. हा बरोबर. त्यांच्याकडे एक मांजर आहे खरंय का नाही. ते ह्यांना उठवतं सकाळी 6 वाजता. असं मांजर उठवतं. हे घड्याळ ठेवल्याने मांजराची झोप पूर्ण होईल. घड्याळ तुम्हाला उठवतं. मांजराचं नाव आहे विशेष असं मी ऐकलेलं आहे. 2 मांजरं आहेत. हा एकीचं नाव स्मोकी जोधा आणि दुसरीचं नाव जीवा. जीवा. झेंडू पण आहे ना काहीतरी असं मी हा ऐकलं. तिला झेंडू म्हणते मी स्मोकी जोधाला. हा स्मोकी जोधा. झेंडू झेंडू वा वा वा. झेंडू असं चांगलं नाव आहे. चांगलं नाव आहे. हा तर त्या गंमत आहे. थांबा तुम्हाला दाखवतो जरा. हा त्यांना एक स्थळ आलेलं आहे. कुणाला. त्या झेंडूला मांजरीला. हे पहा आवडलं त्यांना स्थळ. छान आहे की नाही. हा बोका आहे बाई. अच्छा काय करतात हे. हे मॅनेजर आहेत बँकेत. यांचे मालक मॅनेजर आहेत बँकेत. अच्छा अच्छा यांचे मालक मॅनेजर. या बोक्याबरोबर लगीन लावून द्या. चांगला सुखी संसार होईल. काय नाव आहे यांचं. याचं नाव बाम आहे. म्हणजे झेंडू बाम. ही जोडी छान दिसेल. व्हेरी गुड. महिलांसाठी विशेष कार्यक्रम आम्ही इथे घेत असतो दुपारच्या वेळेला. त्याचं नाव असतं हॅलो सख्खी. तर त्यासाठी आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय सख्खी फारोळेबाई यांना. या अरे वा जरा मेकअप दादा. राहू द्या राहू द्या. हा बाई काय हिच्या दाताला तोंड आलंय. दाताला तोंड नाही आलंय तोंडाला दात आलेले आहेत. नीट बघा घाबरू नका. काही नसतात करत बसा. तर सखी या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू. सख्या हो सखी या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर काही सख्यांनी प्रश्न पाठवलेले आहेत त्याचं निरागसन तुम्ही कराच. हो हो. तर प्रश्न असा आहे एका बाईंनी पाठवलेला की नीता लिहितात की माझ्या मुलीच्या डोक्यात जाम कोंडा आहे. अच्छा तर काय करावे. त्या मुलीचं नाव काय आहे. एना. वा तर मला नीता मॅडमना सांगायचं की तुम्ही मुलीला जंगलात सोडून द्या. कारण तुम्ही मुलीला नाही ॲनाकोंडाला जन्म घातलेला आहे. काय ते पंच तुमचे. असू दे. तर आम्ही शक्यतो काय करतो एखादा नाही वाजला ना त्याचा काउंटर असा घ्यायचा तो तरी वाजतो. हा तर साधारणपणे तुम्हाला माहिती आहे का की बाई ह्या पूर्वी नेत्रविकार तज्ज्ञ होत्या. त्यांचा अभ्यास आहे
डोळ्यांवरचा. अरे वा वा, बरं झालं. काय बाई मला 10 वर्ष झाली हा चष्मा लागलाय. अच्छा. तर तो घालवायचा असेल तर काय करायचं? मला जरा नंबर बघू द्या चष्म्याचा. काय आहे? काच. लांबचा चष्मा दिसतोय तुम्हाला? हा, सिलेंड्रिकल ग्लासेस 3.2 2.5 बरोबर. हा तुम्हाला घालवायचा आहे? घालवायचा. ओके, हा बघा गेला. अरे काय केलं? ह्यांना चष्मा घालवायचा होता, मी एका सेकंदात घालवता. आता कसं 10 वर्ष कसं काही चष्मा जात नाही मला कळत नाही. आणखीन कुणाला चष्मा घालवायचा असेल? त्यांना आहे बघा, त्यांचं घालवलं. ओके सर, ठीक. अरे वा वा, नमस्कार सर. नमस्कार. कोण? सुबोध भावे. अरे हा तर बाळगंधर्व. तसे दिसतात पण ते नाही आहेत. अच्छा अच्छा, ओके, सॉरी. मी ओळखलं तुम्हाला. हा, टॉम क्रूज. हे कोण आहेत सांगा? हे कोण आहेत? तो आमच्याकडे हे काय कोण आहे? असू दे असू दे असू दे असू दे. डोंबिवली स्टेशनला सेकंड नाव आहे ते. असू दे. फालतू होता एवढ्या वाजता हेच निघतंय माझ्याकडनं. अरे एवढं तरी म्हणायचं. काय? बँड्राच्या आधी येते टॉम क्रूज, सांता क्रूज जवळपास तरी म्हणायचं. अरे चांगलंय चांगलंय. घे ना तो तसा तरी तो. हा, तर टॉम क्रूज हे सांता क्रूजच्या आधी येतं. नाही बँड्राच्या आधी. बँड्राचे काय झोपेत आहे का काय? सॉरी, परत एकदा घेते. घे ना. टॉम क्रूज हे बँड्राच्या आधी येतं. काय? टॉम क्रूज स्टेशन. अरे ते सांता क्रूज आहे. काय सांगता? साधारणपणे आम्ही शूटिंगचाही आनंद देतोय लोकांना ऍक्टच्या बरोबरीने. तर पुढचा प्रश्न आहे की डेंग्यू झाल्यावरती बाई काय करायचं? हे बघा, देवाच्या देण्याला असं तुम्ही काही बोलू नका. शेवटी देवाचं देणं आहे. एखाद्या माणसाची उंची कमी असते, आपण त्याच्यावर काही बोलू नये. म्हणजे तुम्ही तर म्हणला की घरात एखादा ठेंगू झाला तर काय करायचं? डेंग्यू. फार छान वाटलं तुमच्या बरोबर गप्पा मारून, असं मला उगाच म्हणावं वाटतं. तर या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुम्ही इथेच बसा, तुम्हाला जज म्हणून काम करायचंय. पण आता एका फॅमिलीला आम्ही इथे बोलवणार आहोत, जे तुमच्याबरोबर खेळणार आहे. ही टीम आहे सई रे सई आणि ही टीम आहे कसई रे कसई. कसई खेळणार आहेत बहुतेक. तर फॅमिली YZ या. तर तुम्ही साऊथ इंडियन दिसता. तुमचं नाव काय? यानेन उत्तप्पा झुरळे YZ. काय? यानेन उत्तप्पा झुरळे YZ. तुम्ही यांचे कोण? उत्तप्पा या माझा पप्पा. तुम्ही नॉर्मल वाटता, हे साऊथ इंडियन. असं कसं काय? हनीमूनला साऊथला गेलो. आणि ह्याची आईला जाम ते रजनीकांतचे पिक्चर बघायला शौक. हा, सगळे पिक्चर पाहिले. ती शिवाजी पासून तर एकदम ते काय म्हणतात ते रोबोट बिबोट सगळं. बरं झालं तिने तो कबाली नाही पाहिला. का? ते पोरग म्हातार जन्माला आलं असतं माझ्या. आणि ह्या कोण आहेत आल्यात ते बरोबर? सुनबाई माझ्या. अच्छा, तुमचं काय नाव? यमी झुरळे YZ. अच्छा, यमी झुरळे. तुम्ही कोण आहात? मी कोली. हा, दिसतेच येते. काय? कवळी दिसतेच. कोळी 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 कोळी. अच्छा, कोळी. मग विराट कोहली कोण तुमचं? सगळे वेगळे. काम काय करता तुम्ही? इन्व्हेस्टिगेशन करतात. ओ, चोर पकडता? नाही, पॉकेमॉन. तर आता तुम्ही इथे आलेलाच आहात, तर आपण इथं जो गेम खेळणार त्याच्याबद्दल मी बोलतोय. यांच्या बरोबर तुम्हाला लढत द्यायची आहे. ते काही राऊंड्स असणार आहे. नाही नाही, तसं नाही, फायटिंग नाही करायची. तिकडे आज जा. तर काही राऊंड्स आहेत. आपण शब्दकोडे सोडवतोच. इथे सुद्धा एक शब्दकोड मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये उभा शब्द आणि आडवा शब्द आहे. ते तुम्हाला शोधायचं आहे. आता याच्यामध्ये एक
उभा शब्द आहे आणि एक आडवा शब्द आहे. तुम्ही दोघांनी पण एकत्रच प्रयत्न करायचा. ज्यांना पहिला जमल त्यांनी कोडं सोडवायचं आहे. ज्यांचं बरोबर आहे त्यांना पॉईंट्स मिळतील. आडवा शब्द आहे सई तामणकर हल्ली हे पितात. ग्रीन टी. आणि उभा शब्द आहे एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक जे स्वतःच अभिनेते पण आहेत आणि सई तामणकर यांचा एक त्यांच्याबरोबर सिनेमा पण आहे. ग्रीवर नाव आहे एक गिरीश कुलकर्णी. ग्रीश कुलकर्णी किंवा मोहिते. ग्रीन टी. हो ग्रीश आहे ते. ग्रीश कुलकर्णी. गिरीश ना ते सई तामणकर यांनी प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे. नटी एका नटीनं नटीच लिहिलं शेवटी. येत नसेल तर खराब करू नका. बाजूला ट्राय कर. परफेक्ट लिहिलंय. परफेक्ट लिहिलंय. गला ते लिहिलंय. तुम्ही पुण्याचे नाही आहे ना? नाही. हा मग चालते. साताऱ्याचे आहेत. सांगली. जवळपास त्यांनी बरोबर लिहिलेलं आहे. वा वा वा. फक्त इथे स पाहिजे होतं. गिरीश कुलकर्णी. व्हेरी नाईस. ते ग्रीसचे आहेत म्हणून ग्रीस कुलकर्णी. तर हे पॉइंट्स यांना मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आता ह्याच्यामध्ये आडवा जो शब्द आहे तो आहे सध्याचा आघाडीचा हिरो आणि उभा जो शब्द आहे स्वदेश पिक्चर मधल्या गाण्याची सुरुवात. स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी. स्वदेश पिक्चर मधल्या प वरनं काय आहे? आणि स्वदेश मधल्या गाण्याची एक सुरुवात. स्वदेश मधलं गाणं आहे त्याची एक सुरुवात. सर मी ट्राय करू शकते का? हा. मी क्यू देऊ का? एक छोटासा क्लू देऊ का? एक आघाडीचा कलाकार जे थोडे थोडे भाऊ कदम यांच्या सारखे दिसतात. कन्फर्म स्वप्नील जोशी. कन्फर्म. हे कन्फर्म झालं. हे तर कन्फर्म झालं. मिशी बघा सेम आहे ना. हा करा तुम्ही मला येते. हा म्हणजे मला जमल असं वाटतंय मला. वा. हँडरायटिंग कागददारा खाली पडेल ना हळू. आता हे काय काय स्वप्नील जोशी आणि स्वदेशचं गाण्याची सुरुवात काय आहे? ई ई ई काय आहे? कसं कसं म्हणा ना लोकांना कळू. जो देश है मेरा स्वदेश है असं त्याची सुरुवात आहे. त्याच्या आधी असं वाचतं सर. क्या बात आहे. वा वा खरंच. क्या बात. हे अवघड होतं. खूप अवघड होतं. आणि आता फायनल. अरे वा. दाना पाणी बीच. अयो आता नको. पहिला ऐका आधीच तुम्ही लगेच भरू नका. ह्याच्यामध्ये 3 शब्द लपलेले आहेत. अरे बाप. आणि तुम्हाला नावं शोधायची आहेत. चिमणी आवडणारे 3 कलाकार. बापरे कठीणच आहे हे. म्हणजे आनंद शिंदे. आनंद शिंदे. आदर्श शिंदे एक वर. आदर्श शिंदे एक वर. मधला काय? एक मिनिट सर. द पासून मी ट्राय करूस काय? हा मी ट्राय करू. येत असलं तर करा. खराब नका करू ते बघ. नाही नाही. वा वा. स्पॉन्टेनिटी. क्या बात है. हे तर बऱ्यापैकी आले. आदर्श काय लिहितात? आदर्श शिंदे आनंद शिंदे द वरनं कोण असू शकतं? तुम्हाला काय वाटतं? हे अवघड आहे. कोणीतरी जवळचं माणूस आहे Okay. आपल्या. हा
या बघा सर. नाही नाही सर, नाना पाटेकर काहीतरी आम्हाला कळलं नाही. एक मिनिट ऑडियन्स एक मिनिट, परीक्षकांना कळलेलं नाही. नाना आदर्श शिंदे कसं क्लिअर करा. एक मिनिट, आदर्श शिंदे क्लिअर कसा क्लिअर करा जरा. चिनी चिमणीवर गाणं म्हटलेलं आहे. कुठलं काय कोणतं गाणं सर तुमचं? चिमणी चिमणी चिव करते चिमणी चिमणी म्हटलंय ना. वा, आनंद शिंदे सरांचं गाणं फेमस आहे. चिमणी उडाली भूर. चिमणी उडाली भूर. बरोबर आहे. वा, हा. आणि नाना पाटेकर तर नाना पाटेकर नाना त्यांच्याशिवाय कोण? नाही नाही असं नाही. चिमणी त्यांची जवळची कशी काय तुम्ही मला सांगा सर. त्यांचा फेमस डायलॉग चिमण फेमस डायलॉग नाही कर चिमणी. चिमणी आवडणार. आदर्श शिंदे इथे आलेले आहेत म्हटल्यानंतर तर त्यांच्या आवाजात काहीतरी झालंच पाहिजे. आदर्श, विनंती, आम्हाला काहीतरी ऐकायचं. तर बाहेर तर आपल्याला प्रेक्षक भेटत असतात, ते प्रतिक्रिया देतात सिनेमाविषयी, फॅन्स असतात. इथे थेट इथेच प्रतिक्रिया मिळतात. खूप सारे प्रेक्षक इथे येतात. हा, काही प्रश्न आहे का तुम्हाला? माझं नाव जगन्नाथ. बसून बोला. दिसताय मला तुम्ही. जगन्नाथ बोला. जगन्नाथ परब. अच्छा, बोला. सर, मी वायझेड पिक्चर पाहिलाय, मला खूप आवडलं सर. वा. म्हणजे सई तामणकरचं काम आवडलं, मुक्तांचं काम आवडलं. हे पर्ण पेटे यांनी ड्रेस मस्त घातलं, छान मस्त एकदम चित्रपट आहे, मला खूप आवडला. म्हणजे मी सगळ्यांना सांगणार हा चित्रपट बघा मित्रांनो. फार तुम्ही चांगला. म्हणजे हा तुमचा प्रश्न आहे का? नाही, हा प्रश्न नाही. प्रश्न काय मेन तो विचारा. माझा प्रश्न आहे, तो नारळ केवढ्याला दिला? कुठला? तो आदर्शच्या बाजूला ठेवलाय. नारळ नाही येत काय नारळ? जसराज आहेत ते. नारळाला चांगला सोललेला दिसतो. सध्या ऍक्च्युली कलिंगडासारखी हेअरस्टाईल आहे ती. नारळ मला माहिती फसवत आहेत. कशाला पाहिजे? अहो, बायको बोलली नारळ घेऊन या. मी विसरलो, हा कार्यक्रम बघत बसलो. हा, मोदक बनवायचे म्हणून नारळ पाहिजे. द्या ना, चांगला आहे नारळ. जसराज आहेत ते. 10 रुपये जास्त घ्या. अरे गप्पा. 10 रुपये जास्त घ्या काय? दुसरा प्रश्न घ्या काहीतरी. मीच विचारू का? विचारा. सईला प्रश्न विचार. आई ग, ते कसं आलं चेहऱ्यावर बघा ना. सई, तू मला ओळखतीस का?
नाही. काय असं काय करते फेसबुकवर आपण बोलतोच सई. नाही. अगं असं काही नाही, तूच बोलली होती ना ये इथं कार्यक्रमाला आपण भेटू. नाही, मी असं काही बोलले नव्हते. अगं असं काय सई, एक विचारू का? हो. काय होतंय? तू माझ्याशी लग्न करशील का? नाही. अगं असं काय फेसबुकवर बोललीस ना मला? नाही बोलत नाही तुमच्याशी, काहीतरी सांगता कशाला बोलली बोलत बाबा, असं काय बोलते? बोलली इथं ये शूटिंगला भेटू बोलू. नाही. त्यांचा नंबर आहे तुमच्याकडे? नंबर बोला आहे माझ्याकडं. काय मी संबंध? आता सईला असं काय बोलती नाही म्हणून. अरे बोलली नाही नाही, मी फोन लावतो आता आता उचल, कळेल तुम्हाला. ठीक आहे, कळेल त्यांचा फोन वाजला तर आपल्याला लगेच. बघा बेल वाजती. हा अंकुश बोल रे. हॅलो सई. हा अंकुश बोल ना. कुठे आहेस तू? कुठं म्हणजे आपलं हवाई उद्या ठरलं होतं नाही का? ऑडियन्स मध्ये बसले मी. कुठं? कुठं म्हणजे इथं मध्येच बसली. एक काळा माणूस आहे माझ्या बाजूला. ते फोनवर बोलतोय बघ, त्याच्या बाजूला बसले बघ मी. हा बघ ना. अगं मी पण इथंच आहे. ब्लॅक ओढणी घातली बघ ना मी. ब्लॅक ओढणी? हा ब्लॅक ओढणी. कुठं तू नेमका कुठं आहेस? अगं माझ्या बाजूला एक काळी बाई आहे कोणतरी. ए काळा कोणाला बोलतो रे? हा काळा कोणाला बोलतो? जास्त छान झालं की तू. काळा कोणाला बोलती? तुला कोणाला? तू सई आहेस? तू अंकुश आहेस? याशी सई. तुला लाज नाही वाटत होय? फेसबुक वरती अंकुश चौधरीचा फोटो लावतात. तू लावतो तो फेसबुकवर फोटो सईचा. आवडतं मला ते जास्त नाटक हे असली माणसं काय फालतूगिरी तुमची. जाऊ दे बरं, मी मुक्ता बर्वेलाच फोन लावतो. कोण? हॅलो मुक्ता बर्वेला लावतो. हॅलो कुठे आहे तू? इथे चला त्याच्या सेटवर आले. इथे बसले प्रेक्षकात. कुठं? तू मुक्ता आहेस? मी मुक्ता बर्वेच नाव आला. मी मुक्ता बरीच नाव लावतो फेसबुकवर. तुला इथं कोणी बोलवलं? संजय जाधवने. ते म्हणले 1 मिनिट त्यांना फोन लाव. कोण आहेस तू? कोण आहे तू? मी संजय जाधव. संजय जाधव. याला काढा बाहेर, काढा पहिले. संजय जाधव. फेसबुक वरती खोटे फोटो लावतात. कशी लोक येतात इकडं? ए कोण आहे तू? बच्चू. आयो बच्चू. आयो बच्चू. हे असे फेसबुकचे दुरुपयोग सुद्धा होतात. तुमच्या नावाने असे अकाउंट्स खोलतात लोक आणि मग त्यांना आता कळतं की ते नक्की कोणाशी बोलत होते. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात या सिनेमाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांना. यानंतर आपण आमंत्रित करूयात या सिनेमाचे लेखक क्षितिज पटवर्धन यांना. आणि आमंत्रित करूयात या सिनेमाचे निर्माते, 2 निर्माते आहेत, संजय छाबरिया आणि अनिश जोग यांचं स्वागत करूयात. समीर विद्वांस नवा सिनेमा घेऊन आमच्यासाठी आलेले आहेत आणि मागच्या वेळेला जेव्हा ही जोडी आलेली होती तेव्हा एक सरप्राईज होतं आणि आता वेगळं सरप्राईज आहे वायझेडचं. तुमच्या नजरेतून नक्की काय आहे वायझेड? आमच्या नजरेतनं वायझेड म्हणजे अशा व्यक्तीची ती कथा आहे की जो आयुष्यात खरं तर आतनं खूप वेगळा आहे. जो तो आत्ता आहे त्याच्यापेक्षा तो आतनं खूप वेगळा आहे आणि त्याला ती व्यक्ती त्या आतल्या व्यक्तीला शोधायला निघाली आहे. त्या प्रवासाची पण जरा धमाल किंवा विनोदी अंगाने तो प्रवास घडत जातो. त्या प्रवासाची ही कथा आहे. वा वा.
मग लेखकालाच विचारूयात की त्यांना हे कसं सुचलं. मला असं वाटतं की आपण प्रत्येकजण आपापलं आयुष्य जगत असताना अनेक समाजमान्य रूढी आणि चौकटीमध्ये अडकतो आणि स्वतःला नेमकं काय करायचं हे विसरून जातो. ही अशा एका माणसाची गोष्ट आहे ज्याला ह्याची जाणीव होते की आपण लोकांना काय वाटतं हे न ऐकता स्वतःला काय वाटतं याचा विचार केला पाहिजे. आणि जो माणूस लोकांचा न ऐकता स्वतःचा ऐकतो तो आयुष्यात वायझेड होतो, असा या फिल्मचा संदेश आहे. निर्मात्यांना अनिशजींना विचारूयात त्यांचा अनुभव कसा आहे या सगळ्या वायझेड लोकांच्या बरोबर काम करण्याचा. काम केलंच नाही, मजा आली. मजा आली. ते मजा करता करता काम घडलं. आणि जेव्हा पहिल्यांदा क्षितिज ही स्टोरी घेऊन आला होता तेव्हाची एक्साइटमेंट होती ती ह्या पूर्ण प्रोसेसच्या दरम्यान दर टप्प्यात आणखीन वाढत गेली. आणि ही प्रोसेस अत्यंत मजेशीर आणि एक्स्ट्रीमली एन्जॉयबल होती, कारण अशी टीम मिळणं नशीब असावं लागतं आय थिंक, मला असं वाटतं. तर ते लाभल्यामुळे खूप मजा आली. तर मला आज खूप छान वाटलं की वायझेड या सिनेमाच्या निमित्तानं हे आपले लाडके कलाकार आपल्या या लाडक्या तुकरटवाडीमध्ये आलेले होते. पुन्हा एकदा मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहे. आपल्या लाडक्या पाहुण्यांना मिळते एक छानशी आठवण भेट. आणि आपण भेटणारच आहोत पुढच्या भागात नवीन पाहुण्यांसह, नवीन सिनेमासह. याच कार्यक्रमाचे नाव आहे चला हवा येऊ द्या.